नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गेल्या 5 महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1013 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर आगामी काळात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. नो एंट्रीमध्ये प्रवेश करणे, सीट बेल्ट, काळ्या काचा, नो एंट्री प्रवेश करणे, हेल्मेट न वापरण्याविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पनवेल पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे हे स्वतः रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यानुसार ही मोहीम राबवण्यात आली. राज्यात हेल्मेट सक्ती मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मोठमोठ्या शहरात याबाबत अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येत आहे. परिसरात आता दुचाकीस्वार हेल्मेट घालूनच प्रवास करत आहेत. काही अपवाद वगळता हेल्मेट न चुकता घातले जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाहतूक शाखेने बिगर हेल्मेट विरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. वास्तविक पाहता हेल्मेट घालणे हे दुचाकीस्वाराच्या फायद्याचे आहे. त्यामुळे कित्येकदा अपघातात प्राण वाचतात. याचे कारण म्हणजे डोके सुरक्षित राहते, त्याला मार लागत नाही. असे असतानाही काही दुचाकीस्वार हेल्मेट घालत नसत. त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई पनवेल शहर वाहतूक शाखेने केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी 2023 मधील इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीच्या वतीने चेअरमॅन अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. कला शाखेची रिया कांतीलाल नाईक हिने 84.83% गुण मिळवून कला शाखेसह विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल, तर वाणिज्य विभागाचा वेद सुरेश पाटील याने 83.50% गुण प्राप्त करून वाणिज्य शाखेत प्रथम, तर विद्यालयामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अरुण शेठ भगत यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय कला शाखेतून द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अंतरा जितेंद्र कोळी, तर तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल रिंकी हरिभाऊ जोंधळे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या उज्ज्वल आणि यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी वाणिज्य विभागाने 100%, तर कला शाखेने 93.4% निकालाने शाखेचा सन्मान वृद्धिंगत केला. अबालवृद्धांचे आकर्षण बनलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावाखाडी येथील रामबागमध्ये पेण तालुक्यातून आलेल्या एका ज्येष्ठ शिक्षिकेने रामबागमध्ये आल्यावर खूप छान वाटत असून येथील सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत असे कौतुक केले. पेण तालुक्यातील शिक्षिका शालिनी गजानन ढवळे यांचा मुलगा उरण येथे राहतो. दीपक फर्टिलायझर्स कंपनीमध्ये तो कामाला असून त्याने आपल्या आईला रामबागमध्ये आणले होते. यावेळी उपस्थित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शालिनीताईंसोबत संवाद साधला. तेव्हा त्यांनी रामबागचे कौतुक केले. रामबाग का पाहण्यासारखे आहे हे शालिनीताईंनी सांगितले आहे. त्या म्हणाल्या की मुलाने सांगितले, न्हावाखाडी येथे रामबाग असे उद्यान झाले असून तेथे एक मंदिर आहे. या मंदिराच्या सभोवताची सुंदर अशी बाग लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून फुलवण्यात आली आहे. त्यामुळे मी सहकुटुंब या रामबागला भेट दिली. हे गार्डन पाहून खूपच छान वाटले. आम्ही दुपारी येथे आलो होतो, त्यामुळे सायंकाळी माझा परिवार येथील लाईटिंग पाहण्यासाठी पुन्हा एकदा रामबाग फिरून आला. सर्वांनी आवर्जून या रामबागला भेट द्यावी. येथील सुशोभीकरण खरंच पाहण्यासारखे आहे. मी माझ्या सर्व नातेवाईकांना रामबाग येथे येण्याचे सांगणार आहे. शालिनीताईंसोबत संवाद साधताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सीएल ठाकूर, अरुण शेठ ठाकूर, रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, TIPL मधील इंजिनियर शिवाजी अहिरकर तसेच नावेखाडी उत्तरपाडा ग्रामस्थ उपस्थित होते. कामोठ्यामध्ये नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असून या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक वास्तव्यास आले आहेत. या नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा देण्यासाठी ओम सिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू नागरिकांसाठी उत्तम आरोग्य, सर्वात स्वस्त दरात सेवा देणारे ओम सिटी क्लिनिक सुरू झाले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. हे क्लिनिक ओम सिटी फाउंडेशनचे संस्थापक हर्षवर्धन पाटील,
यांनी कामोठे सेक्टर 5 येथे सुरू केली आहे। त्यांनी उद्घाटनवेळी परेश ठाकूर यांचे स्वागत केले। यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, विकास खरत, भाजप कामोठे मंडळ अध्यक्ष रवी जोशी, सुनील गोवारी, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर, जमीर शेख, भाजप कामोठे मंडळ सरचिटणीस सुनील शर्मा, सरचिटणीस शरद जगताप, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष नाना मगदूम, पल्लवी हर्षवर्धन पाटील उपस्थित होते। 12वीच्या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 98.83% लागला असून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून बोर्ड परीक्षेस एकूण 1290 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। त्यातून 1275 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। कला शाखेचा निकाल 99% इतका लागला आहे। कला शाखेतून 100 विद्यार्थी बोर्ड परीक्षेला प्रविष्ट झाले होते। त्यातून 99 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। कला शाखेतून राठोड वैष्णवी देवीदास ही विद्यार्थिनी 86.67% गुण मिळवून प्रथम आली आहे। वाणिज्य शाखेचा निकाल 99% लागला आहे। वाणिज्य शाखेतून 402 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते। त्यातून 398 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। वाणिज्य शाखेतून जाधव अधिराज अनंत हा विद्यार्थी 95.17% गुण मिळवून प्रथम आला आहे। विज्ञान शाखेचा निकाल 98.73% इतका लागला आहे। विज्ञान शाखेतून 788 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते। त्यातून 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। विज्ञान शाखेतून गरुडे दर्शन जयप्रकाश हा विद्यार्थी 93.50% गुण मिळवून प्रथम आला आहे। सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे। त्यामुळे जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अपघातांमध्ये मृत होण्याचे प्रमाण 22% कमी झाले आहे। नवी मुंबईतील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वाहन चालकांचे प्रबोधनासोबतच चालकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी वाहतूक शाखेच्या माध्यमातून बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी धडक कारवाई केली जात आहे। यामध्ये अतिवेगाने वाहन चालवणारे, विना हेल्मेट, विना सीट बेल्ट, सिग्नल तोडणे, धोकादायक वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेतून कारवाई केली जात आहे। त्याचबरोबर विविध महामार्गावरील ब्लॅक स्पॉटचा शोध घेऊन बाह्य महामार्ग, सिग्नलचे आधुनिकीकरण, खड्डे भरणे आदी उपाययोजनांवर भर दिला जात आहे। शिवसेनेचा यशस्वी पाठपुराव्याने पनवेलमधील कुंभारवाडा परिसरातील विजेच्या लपंडावाचा प्रश्न मार्गी लागला आहे। बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या प्रश्नावर तातडीने पाठपुरावा करून तोडगा काढल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। पनवेल शहरातील कुंभारवाडा, मिरची गल्ली परिसरात मोठी लोकसंख्या राहत असून तिथे विजेची जुनी उपकरणे, जुने वायरिंग आणि वाढत असलेला विजेचा वापर या कारणामुळे गेल्या अनेक महिन्यापासून सतत फ्लक्च्युएशनचा त्रास होत होता। या प्रश्नी पनवेल शिवसेनेचे प्रभाग 14चे विभाग प्रमुख ॲडव्होकेट आशिष पनवेलकर यांनी शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात भेट देऊन या प्रश्नाबाबत उपकार्यकारी अभियंता श्री बोके यांस निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले। निवेदन दिल्यानंतर विभाग प्रमुख पनवेलकर यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरूच ठेवला आणि 2 दिवसात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून या विभागात नवीन डीपी त्वरित बसवण्यात आला। तसेच त्यासाठी आवश्यक नवीन वायरिंग देखील बदलण्यात आले। पनवेल शहरातील राधाकृष्ण मंदिरामध्ये खोपोली बुज हाय क्लबच्या वतीने शिबिराचे आयोजन केले होते। यामध्ये रायगड जिल्ह्यातील सदस्यांनी श्री शिवकृपा नंदस्वामी फाउंडेशनच्या साधकांना आमंत्रित केले आणि समर्पण ध्यानाविषयी जाणून घेतले। तुमच्या जीवनात समर्पण ध्यान जोडून किती सकारात्मक बदल घडू शकतात आणि नेहमी निरोगी आनंदी आणि सुरक्षित कसे राहायचे, आपली आभा काळजीपूर्वक विकसित करून सुरक्षित कसे राहायचे, कोणत्याही परिस्थितीत संतुलित कसे राहायचे या बाबतीत या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले। या शिबिरात समर्पण ध्यान योगाचे मार्गदर्शन पनवेल आणि नवीन पनवेल येथील 5 साधकांनी केले। यावेळी बुज हाय क्लबचे 120 सदस्य उपस्थित होते। पनवेल सायन महामार्गावर पनवेलहून बेलापूरकडे जाणाऱ्या रिक्षेमध्ये
आमरसाने भरलेली अंदाजे 5 ते 10 किलो वजनाची पिशवी रस्त्यावर पडल्याने आमरस रस्त्यावर सांडला। या आमरसामुळे जवळपास 5 ते 6 वाहने घसरल्याने काही काळ पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे ब्रिजवर 5 ते 6 वाहने घसरून पडली। हा प्रकार ऑइलच्या गळतीमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता। मात्र रस्त्यावर आमरस सांडल्याचे वाहन चालकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत वाहतूक पोलिसांना कळवण्यात आले। यावेळी कळंबोली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत सदर ठिकाणी माती टाकून वाहतूक सुरळीत केली होती। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीनिमित्त उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। या शिबिरासाठी जनहित संवर्धक मंडळ, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राजे शिवराय प्रतिष्ठान, भारत विकास परिषद, कच्छ युवक संघ, रोटरी क्लब ऑफ पनवेल, शिव प्रतिष्ठान, हिंदुस्तान NSS, PG मुंबई विद्यापीठ, ब्राह्मण सभा नवीन पनवेल, विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती, सुधा साहित्य सामाजिक संस्था यांचे संयोजक सहभाग, तर रक्तपेढी म्हणून टाटा हॉस्पिटल खारघर आणि परेल ब्लड बँक यांच्या सहाय्य असणार आहे। या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे। पनवेल शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी मोहीम सुरू केली असून शहरामध्ये विनापरवाना विदेशी सिगरेटची विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून सुमारे 32,000 रुपयांचा साठा जप्त केला आहे। पनवेल शहरातील विविध भागात शासनाने बंदी घातलेल्या सिगरेट तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शहरातील फॉरेस्ट कॉलनी परिसर, साईनगर या परिसरातील पानटपरीची झडती घेतली। यावेळी विनापरवाना विदेशी सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत 32,000 रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मांडवा अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जलवाहतूक शुक्रवारपासून बंद करण्यात आली आहे। 31 ऑगस्टपर्यंत ही वाहतूक सेवा बंद राहणार आहे। मात्र मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यान चालणारी रोरो सेवा सुरू राहणार आहे। मुंबईहून अलिबागला येण्यासाठी जलद आणि सोयीचा मार्ग म्हणजे गेटवे ते मांडवा हा जलप्रवास। या प्रवासामुळे वेळेची, पैशाची बचत होत असल्याने प्रवासी वर्षातले 8 महिने अलिबाग मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने करत असतात। या जलमार्गावरून PNP, मालदार, अजंठा या प्रवासी बोटी सुरू असतात। पावसाळ्यात या प्रवासी बंद ठेवल्या जातात। जूनपासून पावसाळा हंगाम सुरू होत असल्याने या काळात येथील जलप्रवास करणाऱ्या बोटी बंद केल्या जातात। यावेळी 26 मे पासून जलप्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे। ही जलवाहतूक पुन्हा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे। आम्ही जे आश्वासन दिले ते कायमच पूर्ण केले आहे। आम्हाला विश्वास होता की समृद्धी महामार्गाचे स्वप्न सत्यात येणार। अनेकांना असे वाटत होते की समृद्धी महामार्ग हा केवळ स्वप्नवत प्रकल्प आहे। अनेकांनी विरोध केला, पण मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले आणि हा समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करून दाखवले। समृद्धी महामार्गाप्रमाणेच राज्यातील सर्वच जिल्हे महामार्गाने जोडण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार हेमंत गोडसे, आमदार राम शिंदे, किशोर दराडे, रमेश बोरनारे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे, मुख्य सचिव मनोज सोनीते, राधेश्याम मोपलवार यांच्यासह MSRDAचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सहस्र जलकलशाभिषेकासाठी 1108 पवित्र जलकलश आणले आहेत।
त्याचा जलपूजन सोहळा राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाला। जलकलशांचा प्रवास मुंबई ते किल्ले रायगड असा होणार आहे। यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महंत सुधीरदास महाराज, श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या सेवा समितीचे सदस्य सुनील थोरात उपस्थित होते। यावेळी राज्यपाल बैस म्हणाले की श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भारतातील नद्या, तलाव आणि जलकुंभांमधून पवित्र पाणी नेले जात आहे, हे जाणून मला आनंद झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील भक्कम पायामुळेच महाराष्ट्र महान योद्धांची आणि समाजसुधारकांची भूमी बनला। नुकतेच मी प्रतापगड किल्ल्याला भेट दिली। महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी ही मोहीम राबवायला हवी, असे राज्यपाल म्हणाले।